आफ्रिकेतील एका सिंहिणीने हवेत उडत असलेल्या विमानावर हल्ला करून त्याचे कॅनव्हास फाडून टाकले व बरीच मोडतोड केली. यावर तुमचा विश्वास बसेल? अशा तऱ्हेची घटना आफ्रिकेत शिकारीसाठी 40 वर्ष घालवलेल्या हंटरने प्रत्यक्ष पाहिली व दुसरी हकीकत त्याला दुसऱ्या एका वैमानिकाने सांगितली. आफ्रिकेतील मॅकेंडू गावात छोट्या विमानांना उतरण्यासाठी लहान विमानतळ होता. रॅमल नावाचा एक भारतीय व्यापारी केनियामध्ये दुकान थाटून व्यापार करीत असे. स्थानिक लोकांना लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू त्याच्या दुकानात होत्या. पैसे व्याजी देण्याचाही तो व्यवसाय करीत असे. रॅमल दिसायला ओबडधोबड होता, पण त्याचं बोलणे मात्र एकदम मिठास होते. स्वतःला तो सज्जन समजत असला तरी तो अत्यंत नीच वृत्तीचा होता. त्याचा खरा धंदा चोरटी शिकार करून हस्तिदंत मिळवण्याचा होता. स्थानिक शिकाऱ्यांकडून अगदी कमी किमतीत ते विकत घेऊन भारत, इंग्लंड वगैरे देशात भरमसाठ किमती देणाऱ्या व्यापाऱ्यांना विकून पैसे मिळवण्याचा त्याचा असा हा धंदा होता. रॅमल हस्तिदंताचा चोरटा व्यापार करतो हे पोलीस खात्याला माहीत होते, पण अतिशय बुद्धिमान व चलाख रॅमलच्या विरोधात पोलिसांना ठोस पुरावा मिळत नव्हता. मॅकेंडो येथील कमिशनरने हंटरला रॅमलला रंगेहात पकडण्याचे अत्यंत अवघड व कौशल्याचे काम सोपवले. हे काम करण्यास हंटर नाराज होता. तो हाडाचा शिकारी होता. गुन्हेगार पकडण्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याजवळ नव्हते, पण कमिशनरचा हुकूम झाल्याने नाईलाजास्तव त्याने ते काम पत्करले. मॅकेंडो विमानतळावर एक छोटे विमान थोडा वेळ उतरून ते लगेच मोंबासाकडे गेल्याचे कळताच हंटर मॅकेंडोकडे गेला. विमान उतरल्याची बातमी खरी होती. रॅमलने ते भाड्याने घेऊन मोंबासाकडे पलायन केल्याचे समजले. दिवसा ढवळ्या रॅमलने गुंगारा दिल्याचे कळतात सरळ स्वभावी हंटर फार संतापला. हंटर बिनतारी संदेशवाहक यंत्रावर काम करण्याजवळ उभा होता. यंत्रावर काही अस्पष्ट संदेश येऊ लागला. तेव्हा यंत्रावर काम करणाऱ्यांनी विचारले की चार्टर अवेल, तू कुठे आहेस? विमानाचा संदेश विमानतळावर येऊ लागला. दोघांना एकमेकांशी संपर्क साधता आला. वैमानिकाने सांगितले की विमानात काहीतरी बिघाड झाला असून आम्ही परत येत आहोत. आम्ही ब्ल्यू पठारावर आहोत, पण वारा उलट दिशेने वाहत असल्याने खाली उतरता येत नाही. विमान फार वेळ उडू शकणार नाही. ते हळूहळू खाली येऊ लागले आहे. बहुतेक ते पठारावर कोसळेल असा रंग दिसतोय. ऑपरेटरने विमानाचा संदेश हंटरला सांगितला व ताबडतोब पठारावर अँब्युलन्स पाठवतो म्हणून सांगतात हंटर ऑपरेटरला म्हणाला, रॅमल विमानात असून मी चुलू पठारावर माझी इंटरनॅशनल जीप घेऊन जात आहे असा निरोप कमिशनरना कळवा. चुल पठाराचा विस्तार 40 चौरस किलोमीटरचा होता. आसपास लहान मोठ्या टेकड्या होत्या. सिंह कुटुंबांना वस्ती करण्यासाठी ती जागा अत्यंत सोयीस्कर होती. आसपास गवती रान असल्याने झेब्रा व इतर प्राणी सिंहांना तिथं भरपूर खायला मिळत असत. हंटर खडबडीत रस्त्यावरून आपली जीप पठारावर नेत असता त्याला एक अत्यंत देखणी रुबाबदार सिंहीण आरामात बसलेली दिसली. दुसरे 2 सिंह जीपच्या दिशेने हळूहळू येत होते. यावेळी हंटर शिकार करण्याच्या उद्देशाने आला नव्हता. त्याने सिंहाकडे फारसे लक्ष दिलेच नाही. हंटरने आपल्या जीपच्या इंजिनाचा आवाज कमी केला. आकाशात नजर टाकली तेव्हा दूरवर चूल पठारावर त्याला ते विमान अस्पष्ट दिसले. नेहमीच्या पद्धतीने विमान उडत नव्हते हे त्याच्या लक्षात आलं. पठारावरची जागा विमान उतरण्यायोग्य नव्हती व ते परत मॅकेंडो विमानतळावर जाणेही शक्य नव्हते. वैमानिक निष्णात होता, तरी मोठाले गोटे, घळी व उंचवटे अशा अयोग्य जागेवर विमान सुरक्षित उतरवणे केवळ आणि केवळ अशक्य होते. विमान आता हंटरच्या वरच्या बाजूला आले होते. इंजिनातील बिघाडामुळे ते विचित्र आवाज करीत होते. हवेत स्थिर उडणे शक्य नव्हते. ते डाव्या उजव्या बाजूला हेलपटत होते. हंटरच्या उजव्या बाजूला विमान उतरल्यास विमानाला कमी धोका होता, पण ते वैमानिकाला माहीत नव्हते. विमान आता जमिनीपासून जेमतेम 10 मीटर उंच होते. इंजिनचा आवाज बंद झाला होता.
हंटरने खाचाखळग्यातून आपली जीप आदळत आपटत पुढे नेण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला सिंहीण काही अंतरावर विमानाकडे एकटक बघत असलेली दिसली. तिच्याजवळ तिचे 2 मोठाले छावे बागडत होते. काही अंतरावर एक रुबाबदार सिंह उभा होता. आसपास गिरट्या घालणाऱ्या विमानामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्याने हळूहळू गुरगुराट करताच सिंहिणीने पण गर्जना केली. आता दोघांच्या गर्जनामुळे आसपासची जमीन हादरू लागली होती. विमान सिंहिणीच्या डोक्यावरून पुढे जाताच तिने आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. दोघांनी आता एका पाठोपाठ एक अशा गर्जना देण्याचा सपाटाच लावला. कुशल वैमानिकाला आयत्या वेळी विमानाचा पुढचा भाग वरती नेण्यास यश आले. तो झटकन मागे परत वळला. सिंहाच्या गर्जनेला इतर सिंहांनी व प्राण्यांनी ओरडून सावध देऊन एकच गोंधळ घातला होता. यावेळी हंटर धक्के खात पुढे सरकत होता. त्याला आणखीन 3 सिंह जीपच्या दिशेने येत असताना दिसले. रागाने आपल्या शेपट्या डाव्या उजव्या बाजूला फिरवीत. सिंह जीपवर हल्ला करणार नाही याची त्याला खात्री वाटत होती. मागे फिरलेले विमान जीपच्या सरळ रेषेत येत होते. त्याच रेषेत सिंहीण होते. आपल्या बछड्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागल्याने बेफाम झालेली सिंहीण हल्ला करण्याच्या पवित्र्यात उभी होती. विमान जितक्या झटकन खाली आले तसेच पुढे गेल्याने गुरगुराट करीत राहिलेल्या सिंहिणीला हल्ला करता आला नाही. विमान फार वेळ उडू शकणार नाही हे आता वैमानिकाच्या लक्षात आले होते. तो पुन्हा मागे वळला व सिंहिणीच्या दिशेने खाली आला. यावेळी तो जमिनीपासून काही मीटर अंतरावर होता आणि हे सर्व नाट्य हंटर अगदी जवळून पाहत होता. विमानाची धडक सिंहीण व तिच्या छाव्यांवर बसणार याबद्दल त्याची खात्री होती. जमिनीपासून जेमतेम 3 मीटर उंच विमान असताना वैमानिकाने ते तिरके घेतले. भयंकर चिडलेल्या सिंहिणीने प्रचंड गुरगुराट केला. रागाने ती शेपटी जोरजोराने हलवित होती. कोणीतरी महाभयंकर प्राणी आपल्यावर व आपल्या बछड्यांच्या जीवावर उठला आहे त्याचा प्रतिकार करण्याचा तिचा नैसर्गिक स्वभाव उभाळून आला. विमान जवळ येताच ती मागच्या पायावर उभी राहिली व पुढच्या पंजाच्या फटकारा तिने आपल्या तीक्ष्ण नख्याने विमानाच्या बाजूला मारतात ताणून लावलेले कॅनव्हास टरकन फाटले. विमानाची एक बाजू तिरकी झाली आणि ते एका मोठ्या खडकावर आपटले. कॅनव्हासचा काही भाग तिच्या नख्यात अडकून बसला. खडकावर आपटल्यानंतर विमान 6 ते 8 मीटर पुढे जाऊन जमिनीवर दांडकन आपटले. त्याबरोबर हवेत धुरळा उडाला. त्यामुळे हंटरला पुढचे काहीच दिसले नाही. तसेच सिंहिणीलाही काही दिसले नाही. ती आपल्या बछड्यांना घेऊन डोंगरघळीत अदृश्य झाली. मातीचा धुरळा उडला. त्याबरोबर लहान मोठे दगडाचे तुकडे विमानाच्या सर्व भागावर आपटून आवाज झाला. हंटरला वाटले की विमान जमिनीवर जोरात आपटल्याने ताबडतोब पेट घेईल व क्षणात मोठा स्फोट होईल. पण त्याचे काही झाले नाही. उडालेला धुराळा हळूहळू खाली आला. विमान मातीच्या कणांनी झाकून गेले. हंटरची जीप अपघातापासून जवळ असल्याने धुळेचे काही कण त्याच्या डोळ्यात गेले. डोळे चोळीत हंटर जीपमधून हळूच खाली उतरला. कोणत्याही क्षणी विमानाचा भडका उडेल हे सांगता येत नव्हते. पण तसे काहीच झाले नाही. सर्वत्र भीषण शांतता पसरली होती. विमानाची तुटलेली एक तार तेवढी थोडा आवाज करीत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाने पेट घेतला नव्हता. वैमानिकाचा चेहरा धुळीने माखला होता. थरथर कापत तो कॉकपिटमधनं खाली उतरला. हंटरला पाहिजे असलेला बदमाश रॅमल धुळीचा फायदा घेऊन केव्हाच पसार झाला होता. वैमानिकाला जीपमध्ये घेऊन हंटर मॅकॅन्डो विमानतळावर आला व रॅमलने पुन्हा एकदा गोंगारा दिल्याचे कळवले. वैमानिकाचा चेहरा पूर्ण उतरला होता. तो हंटरला म्हणाला, उडत्या विमानावर सिंहिणीने हल्ल्याचा केल्याचा प्रसंग मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता आणि तसे घडलेही नसेल. जगातले हे मोठे आश्चर्यच मानावे. या भयंकर प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. त्यातून मी केवळ नशिबाने म्हणून सही सलामत सुटलो. त्याचे बोलणे ऐकून हंटरला हसू आले. वैमानिकाने त्याला विचारले, हसतोस साहेब? यापूर्वी असा जीवघेणा प्रसंग एका जर्मन वैमानिकाच्या अनुभवास आला होता. वैमानिकाचे कुतूहल जागृत झाले. अधीरतेने तो म्हणाला, हंटर, तो प्रसंग लवकर सांग. दळणवळणाची साधने जशी प्रगत झाली तसा त्याचा फायदा लोक घेऊ लागले. आफ्रिकेत पूर्वी सफारी मार्गे जाताना स्थानिक वाटाडे घ्यावे लागत.
सर्व जंगल पायी तोडवावे लागे. नंतर जीप मोटारी आल्या, त्यानंतर विमाने आली. विमानातून प्रथम हत्ती, सिंह, गेंडे, रानरेडे यांचे कळ फिरून मग सफारी त्या प्रदेशात जाऊ लागले व वेळ वाचू लागला. खर्च कमी होऊ लागला. आफ्रिकेतील टांगानिका प्रांतात सेरेंगेटी राखीव जंगल आहे. तिथे मांसभक्षक व गवतभक्षक प्राणी हजारोच्या संख्येने 1930 ते 1950 पर्यंत होते. त्यांची बेशुमार कत्तल झाल्याने आता फार थोडे प्राणी शिल्लक राहिले आहेत. शिकारीच्या उद्देशाने निघालेल्या एका सफारीला सेरेंगेटीमध्ये नेमका कोणत्या भागात प्राणी आहे हे माहीत करून घ्यायचे होते. म्हणून त्यांनी निरीक्षणासाठी एक छोटे विमान सेरेंगेटीवर पाठवले. विमानाचा चालक हिटलरच्या लुफ्थांझा वैमानिक दलात नावाजलेला वैमानिक होता. त्याचे नाव एर्न्स्ट उडेट होते. त्याचे फॉकर विमान घेऊन तो सेरेंगेटीच्या अफाट गवताळ रानात गेला तेव्हा त्याला वरून एक सिंहीण आपल्या बछड्यांच्या बरोबर जाताना दिसली. तिची गंमत करावी म्हणून त्याने विमान सरळ खाली आणून तिच्या जवळून नेले. विमानाच्या प्रचंड आवाजामुळे सिंहीण घाबरली नाही, उलट तिचा राग उफाळून आला. विमान हा काय प्रकार आहे, ते एक यंत्र आहे हे समजण्यापलीकडे तिची बुद्धी होती. हा भयंकर प्राणी आपल्याला व बछड्यांना भक्ष्य बनवणार असे दिसतात. ती ताठ उभी राहिली. रागाने शेपटी जमिनीवर आपटू लागली. उडेटने पुन्हा एकदा विमान तिच्या अगदी जवळून नेले. तिसऱ्या वेळेला उडेटने मागे फिरून तिच्या अंगावर सूर मारला. त्यावेळी नेमकी वेळ साधून भक्ष्यावर झडप घालावी तशी सिंहिणीने मागच्या पायावर उभे राहून पुढच्या पायाच्या तीक्ष्ण नख्यांनी फटकारा मारतात विमानाचे कॅनव्हास टर्कन फाटले व विमानापासून अलग झाले. विमान एका बाजूला कलले. उडेटने त्याच्यावर योग्य ताबा ठेवला नसता तर जमिनीवर आदळले असते. उडेटने कौशल्याने विमान जमिनीवर सुरक्षित उतरवले. आपण फार मोठे वैमानिक आहोत याची त्याला घमेंड होती. ती क्षणार्धात उतरली. हंटर त्या वैमानिकाला म्हणाला, माझे फार मोठे भाग्य म्हणजे विश्वास बसणार नाही असे हे 2 प्रसंग मला पाहायला मिळाले.